या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या कार्यक्रमातून घेत असतो। हेतू हा की आरोग्य विषयक आपण सर्वांनी सजग व्हावं आणि शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या समजावून घ्याव्यात। याच अंतर्गत आजचा आपला विषय आहे लैंगिक आणि प्रजनन संस्थेचं आरोग्य। आणि या संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत जिल्हा आरोग्य अधिकारी पुणे जिल्हा डॉक्टर ND देशमुख। आणि डॉक्टरांना माझ्याबरोबरच प्रश्न विचारायला काही प्रेक्षक वर्गही इथे उपस्थित आहे, त्यांचंही मी स्वागत करते। डॉक्टर ND देशमुख हे जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत। त्याचबरोबर अर्श या उपक्रमात त्यांनी सहाय्यक संचालक म्हणून काम केलं आहे। ग्रामीण आरोग्य योजनेत ते हिरिरीनं काम करत आहेत आणि साथीचे अनेक जे रोग असतात त्या संदर्भात त्यांनी जिल्हा पातळीवर आणि ग्रामीण पातळीवर अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे। आरोग्य सेवेतला त्यांचा मोठा दांडगा अनुभव आहे। डॉक्टर, या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत। नमस्कार। प्रजनन संस्थेचे आरोग्य, लैंगिक संस्थेचे आरोग्य हा आजचा आपला विषय आहे। प्रजनन संस्था आणि लैंगिक संस्थेचे जे रोग आहेत त्याचं प्रमाण आज केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात वाढते आणि हा चिंतेचा विषय आहे। भारतातही शहरातच नव्हे तर खेड्यापाड्यातही हा आजार मोठ्या प्रमाणात वाढतो आहे। यामागे अनेक गैरसमज आहेत, अंधश्रद्धा आहेत, वाईट सवयी आहेत। या नेमक्या काय आहेत? प्रजनन संस्थेचे आणि लैंगिक संस्थेचे आजार होण्याची कारणं काय आहेत? त्याच्यावरचे उपाय काय? शासनाच्या विविध योजना कोणत्या आहेत? या सगळ्याची माहिती आपण डॉक्टर देशमुखांकडे घेणार आहोत। डॉक्टर, आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। पहिलाच प्रश्न असा येतो की या आजाराच्या संदर्भात लोकांची, समाजाची बघायची भूमिका काय आहे? मला वाटतं हे आजाराकडे बघताना सुद्धा आपण खूप विविध पद्धतीने बघतो, विविध प्रकारानं बघतो। उदाहरण द्यायचं झालं तर मधुमेह असेल तर ह्याची लक्षणं आणि याच्यावरचा उपचार या आपण बैठकीच्या खोली सुद्धा याची चर्चा करतो। पण प्रजनन संस्थेचा जर काही जंतू संसर्ग असेल तर ह्याला मी असं म्हणेन की हा दुर्लक्षित आजार आहे। दुर्लक्षित हा याच्यासाठी की जर ज्यांना कुणाला ही लक्षणं असतात, ज्या रुग्णांना असतात, एकतर ते लपवण्याचा प्रयत्न करतात, डॉक्टरांकडे जायची त्यांची प्रवृत्ती नाही आणि ह्या आजाराविषयी माहिती किंवा चर्चा ही ते प्राप्त करून घेत नाही। याच्याच बरोबर दुसरा जर भाग बघितला तर लैंगिक संबंधातनं पसरणारे काही आजार आहेत। सर्वसाधारणपणे यांना गुप्तरोग असं या नावानं प्रचलित आहेत ते। या गुप्तरोगांविषयी बोलायचं झालं तर हा एक आजार असा आहे की याला समाजामध्ये याच्यात कलंकित आजार म्हणून समजलं जातं। कलंकित असं की ज्या व्यक्तीला हा आजार झालेला आहे किंवा ह्या आजाराचं नाव जरी घेतलं तर समाजामध्ये ह्याच्यात एक प्रकारचा तिरस्काराची भावना आहे। अगदी कुटुंबातल्या व्यक्ती सुद्धा वाळीत टाकण्यापर्यंतचे अनेक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात। आणि म्हणूनच या धर्तीवर या आजारांविषयी आपल्याला जनजागृती करणं आवश्यक आहे। या आजारांचा प्रसार कसा होतो, याच्यावर उपचार उपलब्ध आहेत का, हे उपचार असतील तर कुठे उपलब्ध आहेत, याची माहिती जर आपण समाजासमोर घेऊन गेलो आणि या माहितीच्या आधारावर जे लैंगिक आरोग्य आहे हे जर आपण सुधारू शकलो तर त्यांच्या सगळ्या जीवनात हे अतिशय आरोग्यदायी आणि आनंददायी हे जीवन होऊ शकेल। म्हणजे टाळून प्रश्न सुटणार नाही, तर याच्याकडे जास्त डोळसपणे पाहायला पाहिजे। मग साहजिकच दुसरा प्रश्न असा येतो की लैंगिक संस्थेचे आणि प्रजनन संस्थेचे नक्की आजार कोणते असतात? या आजारांमध्ये जर बघितलं तर नैसर्गिकरित्या सांगायचं झालं तर पुनरुत्पादन जे आहे हे पुनरुत्पादन ह्याचं वंशाचं सातत्य जर टिकवायचं असेल तर हे महत्वाचं कार्य ही प्रजनन संस्था करते। किशोरावस्थेत ही संस्था विकसित व्हायला लागते आणि यौवन अवस्थेत ही पूर्णपणे ही विकास व्हायला लागतो या संस्थेचा। आणि ज्या ज्या वेळेला जर या आजारांचा जर प्रसार आपण पाहिला तर या प्रसारामध्ये जर वैयक्तिक स्वच्छता आपण ठेवली नाही किंवा लैंगिक संबंधामध्ये जर सुरक्षिततेची भावना किंवा असुरक्षित लैंगिक संबंध आपण असं म्हणतो की निरोध न वापरता हे, किंवा तिसरी गोष्ट आहे याच्यामध्ये ज्याला प्रसूती होतात आणि तिथं निर्जंतुक केलेली जर हत्यारं आपण वापरली नाहीत, योग्य ती दक्षता घेतली नाहीत तर हे आजार हे पुढे यायला लागतात। आणि या आजारांमध्ये जर नावं सांगायची झाली तर सिफिलिस आहे, शँक्रॉइड म्हणतात, लिम्फोग्रॅन्युलोमा व्हेनेरियम म्हणतात। अशा प्रकारचे आजार हे प्रजनन संस्थेचा जंतू संसर्ग आणि लैंगिक आजारांमध्ये हे आजार मोडतात। म्हणजे मुख्यतः याच्यामध्ये वैयक्तिक स्वच्छता ही जास्त महत्त्वाची असते। डॉक्टर, लैंगिक आजार म्हटलं ना की पटकन डोळ्यासमोर एड्स हा आजार येतो, HIV हा आजार आपल्या डोळ्यासमोर येतो, तर याचा काही संबंध आहे का? हो, नक्कीच संबंध आहे। म्हणजे विविध राज्यात, विविध देशात ह्याच्या अनेक ठिकाणी अशा पाहणी केल्या गेल्या आणि ह्या पाहणीमध्ये असं आढळून आलेलं आहे की ज्या व्यक्तींना
ही लैंगिक आजार आहे. ह्या लैंगिक आजारामध्ये प्रमुख लक्षणं जर आपण बघितली तर याच्या स्राव किंवा इंग्लिशमध्ये डिस्चार्ज म्हणतो आपण. दुसरं जननेंद्रियावर असणारी जखमा किंवा पुरळ, याला इंग्लिशमध्ये आपण अल्सर म्हणतो. जांघेमध्ये असणाऱ्या गाठी किंवा वृषणावर सूज, ही प्रमुख लक्षणं आहेत. आणि ज्या व्यक्तींना हा लैंगिक आजार झालेला आहे आणि ह्या व्यक्तींनी जर HIV बाधित व्यक्ती बरोबर जर लैंगिक संबंध ठेवले, ते असुरक्षित असले म्हणजे निरोध न वापरताना, तर असं आढळून आलेलं की ज्यांना स्राव हेच लक्षण आहे म्हणजे डिस्चार्ज हे लक्षण आहे, या व्यक्तींना 4 पटीनं जास्ती या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्याचबरोबर ज्यांना अल्सरचं लक्षण आहे किंवा जखमा आहेत जननेंद्रियावर, अशा व्यक्तीने जर ह्या व्यक्तींबरोबर लैंगिक संबंध ठेवला तर हे प्रसाराचं प्रमाण 10 पटीपेक्षा जास्ती आहे. एकंदरीतच जर हे प्रमाण लैंगिक आजाराचं जर समाजामध्ये जास्ती आढळून आलं तर भविष्यामध्ये HIVचा प्रादुर्भाव हा जास्ती वाढू शकेल, हा एक धोका आहे. म्हणजे HIV आणि आजारांचा नक्कीच जवळचा संबंध आहे. नक्कीच आहे. आपण प्रेक्षकांकडे वळूया. कोण विचारते पहिला प्रश्न? हा विचार. शाळेमध्ये लैंगिक शिक्षणाविषयीचे अनेक वर्ग झाले आहेत, पण तरीही एक विचारावंसं वाटतं की प्रजनन संस्था आणि लैंगिक संस्थेमुळे होणारे आजार कोणते? याच्यात मी आपल्याला सांगितलं की जे आजार आहेत, या आजाराची आत्ताच माहिती दिली. सिफिलिस आहे, लिम्फोग्रॅन्युलोमा व्हेनेरियम आहे, इंग्वायनली आहे. तरी ह्या जरी शास्त्रीय शब्द असले तरी लक्षणं जी मी सांगितली ही 4-5 लक्षणं ह्याच्यात प्रामुख्याने आढळून येतात. एक जो आहे तो स्राव आहे, जखमा आहेत, जांघेतल्या गाठी आहेत, सूज आहेत विविध ठिकाणी, ओटीपोटातलं दुखणं आहे आणि लघवीच्या ठिकाणी जळजळ आहे किंवा खाज सुटते. ही साधारण प्रमुख लक्षणं आहेत. आजारांची नावं अवघड आहेत समजायला, पण ही लक्षणं असतील त्याला आजार असेल असं समजायला काय हरकत नाही. अशी लक्षणं जर आढळली तर डॉक्टरांकडे जाण्याचे टाळले तर काय होईल? हे आजार जर आपण अंगावर काढले आणि डॉक्टरांचा जर उपचार घेतला नाही, 1-2-3 गोष्टी आहेत की या आजारांचे गंभीर दुष्परिणाम भविष्यामध्ये होतील. आणि दुसरं, या आजारांचा प्रसार इतरांनाही व्हायची शक्यता आहे की ज्यांच्याबरोबर हे लैंगिक संबंध ठेवले जातील. असे लक्षणं आढळले तर काय करायला हवे? याच्यात जर अशी लक्षणं आढळली तर पहिली जी पायरी आहे ती ताबडतोब जे शेजारचे दवाखाने आहेत, वैद्यकीय अधिकारी आहेत, शासकीय रुग्णालय आहेत, खाजगी रुग्णालय, तिथं आपल्याला जायला हवं. आणि आमच्या शासनाने एक अतिशय चांगला कार्यक्रम सुरू केलेला आहे. याच्यामध्ये आम्ही असं म्हणतो की लक्षण समूहानुसार उपचार पद्धती, म्हणजे ग्रामीण भागात जर आम्ही गेलो तर कुठलाही आजार झाला तर डॉक्टर्स पहिल्यांदा आपल्याला प्रयोगशाळी चाचणी करायला लावतात. पण हे प्रयोगशाळांच्या चाचण्या करणे हे थोडंसं महागडं आहे आणि याच्यामध्ये 2-3 दिवस पण जातात. हे रुग्ण परत आपल्याकडे येत नाहीत. म्हणून आमचे जे डॉक्टर्स आहेत, शासनाच्या दवाखान्यात काम करणारे, ज्या परिचारिका किंवा नर्सेस आहेत, यांचं आम्ही प्रशिक्षण घेतलंय. आणि या प्रशिक्षणामध्ये लक्षण समूहानुसार उपचार पद्धती म्हणजे काय, मी आपल्याला आता सांगितलं की स्रावाचं किंवा डिस्चार्जचं जर लक्षण असेल तर ते 2-3 प्रकारच्या जंतूमुळे हा आजार होतो. ह्याला लागणारी प्रतिजैविक वेगवेगळी आहेत. मग त्याची चाचणी करून एका स्रावाच्या लक्षणासाठी उपचार करण्याऐवजी मग आम्ही त्या 3 प्रकारच्या, जे काही जीवाणूमुळे हा जंतू संसर्ग होतो, 3 प्रकारची प्रतिजैविक एकाच वेळेला योग्य मात्रेमध्ये योग्य कालावधीसाठी आम्ही हा उपचार त्या जो कोण रुग्ण असेल त्याला करतो. हा एक महत्वाचा घटक आहे. दुसरा महत्वाचा घटक आहे, याच्यामध्ये जोडीदाराचा शोध आम्ही घेतो. जोडीदाराचा शोध म्हणजे की ज्याला ही लक्षणं आढळून आलेली आहेत, अशाने ज्यांच्याबरोबर लैंगिक संबंध ठेवलेला आहे, अशा जोडीदारांची आम्ही माहिती घेतो. कारण त्यांनाही उपचार करायला लागतात, त्यांना आम्ही घेतो आणि त्यांच्यावर सुद्धा उपचार करतो. तिसरं जे महत्वाची गोष्ट आहे ती समुपदेशन. समुपदेशन म्हणजे आम्ही या सगळ्याच्या गोष्टीत गुप्तता पाळतो. ही माहिती आम्ही कुणाला देत नाही. आणि समुपदेशनामध्ये त्यांना आम्ही सांगतो की याचा प्रसार कसा होतो, भविष्यामध्ये याचा प्रतिबंध करायचा असेल, प्रसार टाळायचा असेल तर त्या रुग्णांनी काही दक्षता घ्यायला हवी, ही जी मात्रा आहे ती किती दिवस घ्यायला हवी, त्याचा डोस काय, ही सगळी माहिती आम्ही समुपदेशनानं त्या व्यक्तींना सांगतो. या आजाराचं प्रमुख जे प्रसाराचं कारण आहे ते असुरक्षित लैंगिक संबंध. आणि याच्यासाठी मग निरोध वापरण्यासाठी आम्ही बऱ्याचशा व्यक्तींना, रुग्णांना प्रवृत्त करतो. आणि याचबरोबर पाठपुरावा देणं गरजेचं असतं. म्हणजे ही जी मात्रा आहे ती 14 दिवसाचा जो काही कालावधी आहे त्या कालावधीमध्ये ते औषधं घेणं गरजेचं असतं. म्हणून 7-7 दिवसांना आम्ही ह्या रुग्णांना बोलवतो आणि खात्री करतो की हे पूर्णपणे बरे झालेले आहेत. जर बरे झाले नसेल तर मग आम्ही ते जे वरचे दवाखाने आहेत, शासकीय रुग्णालय आहेत,
जिल्हा पातळीवरची रुग्णालय तिथे त्यांना आम्ही संदर्भित करतो. पण याच्यात सगळ्यात महत्वाची पहिली पायरी असते ते म्हणजे रुग्णांनी तुमच्याकडे येणं. तो येण्यासाठी तुम्ही काय करता? याच्यासाठी मी आपल्याला अगोदरच सांगितलं की हा एक कलंकित आजार म्हणून समाज याच्याकडे बघतो. म्हणून भूतकाळात आम्ही कुटुंब आरोग्य जागृती अशा मोहिमा राबवल्या. म्हणजे संकल्पना अशी होती की याच्यामध्ये कुटुंबातलं पती पत्नी किंवा 15 ते 49 वयोगटातले सर्व जे लाभार्थी आहेत त्यांना दवाखान्यामध्ये एकंदरीतच त्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी बोलवायचं आणि ह्या आरोग्य तपासणीमध्ये मग पूर्ण झाल्यानंतर त्यांना विचारायचं की ही तुम्हाला काही लक्षण आहेत का, हा काही त्रास आहे का, आणि मग याच्यातनं स्क्रीनिंग करून ज्यांना कुणाला ही लक्षण आहेत त्यांच्यावर पण उपचार करायचा, त्यांचं समुपदेशन करायचं. बाबा बाबा मला बेस्ट स्टुडंट अवॉर्ड मिळाले. बाबा मला पण आकाशात उडायचं आहे. अहो मुलीला इतकं डोक्यावर बसवू नका, नंतर तिचा हात कोणाच्या तरी हाती सोपवायचा आहे. पोरीला आकाशातच उडू दे, मग शेवटी रांधा वाढा हेच करायचं आहे तिला. बाबा बाबा मला पायलट व्हायचंय. पोरीला पंखा लावत फिरणार का तिच्या लग्नाची काळजी नाही करणार? मी मुलीच्या लग्नासाठी मिरजच्या लोकांना होकार कळवलाय. मी माझ्या मुलीचं लग्न तोपर्यंत नाही करणार जोपर्यंत ती शारीरिक आणि मानसिकरित्या पूर्णपणे तयार होत नाही. बाबा आपल्या मुलीच्या प्रगतीमध्ये अडथळा बनू नका. त्यांचं लग्न तेव्हाच करा जेव्हा त्या शारीरिक आणि मानसिकरित्या त्यासाठी लायक होतील. लक्षात ठेवा, मुलीच्या विवाहासाठी कायदेशीर वय 18 वर्ष आहे. लैंगिक आजारामुळे होणारे दुष्परिणाम काय असतील किंवा काय त्याच्यामुळे होतात? सुरुवातीपासून जर बघितलं आपण तर मी आपल्याला सांगितलं की यौवनावस्थेमध्ये जर हा आजार झाला तर स्त्रियांमध्ये बीजनलिका ज्या आहेत ह्या बीजनलिका बंद होतात, त्यामुळे वंध्यत्व होऊ शकतं. त्याच्यानंतर एकंदर जर गरोदरपण राहिलं तर गरोदरपणामध्ये गुंतागुंती निर्माण होऊन अगोदरच गर्भपात होऊ शकतो. पुढं गर्भपणामध्ये गर्भधारणा झाल्यानंतर अनेक प्रकारच्या गुंतागुंती निर्माण होतात. ज्यावेळेला प्रसूती होते त्यावेळेला होणाऱ्या त्याच्या मुलास बालकास सुद्धा अनेक आजार हे होऊ शकतात, स्पेशली डोळ्याचा जो आजार आहे. त्याच्यानंतर स्त्रियांमध्ये जर हे आजार असतील तर कर्करोगाचं प्रमाण जास्त आहे. आणि याच्याहूनही जर भयानक जर लैंगिक मार्गातून HIV किंवा एड्सची बाधा झाली, प्रसार झाला तर परिणामी मृत्यूही होऊ शकतो. पुरुषांमध्ये याच्यामध्ये सिफिलिसचा जो आजार आहे हा अतिशय गंभीर आहे. जर ह्याच्यात दुर्लक्ष केलं तर जे अनेक अवयव आहेत म्हणजे लिव्हर आहे, यकृत आहे किंवा फुफ्फुस आहे किंवा त्वचा आहे, त्वचावर अनेक प्रकारचे पुरळ येणे आणि गंभीर आजारामध्ये हृदयावर सुद्धा याचा परिणाम होतो आणि एकंदरीतच या सर्व अवयवांचे गंभीर आजार म्हणजे महत्वाच्या शरीर संस्थांवरती याचे याचे गंभीर परिणाम परिणाम होतात. डॉक्टर, HIV आणि गुप्तरोगाचा काही संबंध आहे का? HIV आणि गुप्तरोगांचा नक्कीच संबंध आहे. मी आपल्याला अगोदरच सांगितलं की ज्यांना गुप्तरोग आहेत किंवा लैंगिक आजार आहेत त्यांना HIV व्हायचं प्रमाण हे 4 ते 10 पटीनं हे जास्ती आहे. डॉक्टर, HIV प्रसार कशामुळे होतो? ही जी आजची युवा पिढी आहे या मुलामुलींनी याबाबत काय काळजी घेतली पाहिजे? HIV प्रसार जर बघितला तर हे 4 प्रकारच्या मार्गातून होतो. पहिला जो मार्ग आहे तो HIV बाधित व्यक्तीबरोबर असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यामुळे. त्याच्यात असुरक्षित मध्ये परत एकदा समजावून सांगतो, हे निरोध न वापरता यांना आम्ही असुरक्षित म्हणतो. आणि व्यक्ती जी आहे ती HIV बाधित असायला हवी, हा पहिला मार्ग आहे. दुसरा जो मार्ग आहे तो HIV दूषित सुया किंवा सिरिंजेस जर स्वाभाविक व्यक्तीस जर आपण टोचल्या गेल्या तर हा याचा प्रसार होऊ शकतो. तिसरा जो आहे तो HIV दूषित रक्त जे आहे ते जर आपण स्वाभाविक व्यक्तीला संक्रमण दिलं तरी सुद्धा या रोगाचा प्रसार होतो. आणि चौथा मार्ग आहे HIV बाधित माता, तिनं जर आपल्या बालकाला जन्म दिला तर ह्या बालकाला या आजाराचा प्रसार होतो. पण याच्यात परत सखोलपणे जर आपण पाहिलं तर समजा 100 रुग्ण असलं तर विविध पाहणीमध्ये असं आढळून आलेलं आहे की 80% पेक्षा जास्ती रुग्णांना HIV जी बाधा झालेला आहे, जो प्रसार झालेला आहे तो पहिल्या मार्गातनं म्हणजे HIV दूषित किंवा बाधित व्यक्तीबरोबर असुरक्षित लैंगिक संबंधातून या आजाराचा प्रसार झाल्याचं आढळून येतं. आणि बाकीचं एक महत्वाचं आहे की दूषित रक्त त्याच्यामध्ये 7-8% याचं प्रमाण आहे आणि मातेकडून बालकाला त्याच्यामध्ये 7-8% याचं कॉन्ट्रीब्युशन किंवा प्रमाण आहे.
तर या पद्धतीनं HIV चा प्रसार होतो. दुसरा प्रश्न तुम्ही विचारला, जर युवकांना या आजारापासून जर दूर राहायचं असेल तर काय करायला लागेल. हा एक असा आजार आहे की हा विषाणूजन्य आजार आहे. आता जर आपण पाहिलं तर विषाणूंना मारण्यासाठी असं कुठलंही औषध आता उपलब्ध नाही. विषाणूंची संख्या कमी करण्यासाठी काही औषधं उपलब्ध आहेत, म्हणजेच औषधं परिणामकारक उपलब्ध नाहीत. पण दुसरा अर्थ याच्यावर लस उपलब्ध आहे. लस म्हणजे जे आपण ट्रिपल पोलिओसाठी देतो तशी लस नाही. लस म्हणजे काय की आजाराची माहिती घ्यायची, या आजाराचा प्रसार कसा होतो याची माहिती घ्यायची, आणि जी माहिती मिळते या युवा पिढीला त्यातून त्याने आपल्या एकंदरीत वर्तनात बदल करायचा. हा वर्तनात जर बदल करू शकलो आपण तर मग भविष्यामध्ये हे आजार आपण प्रतिबंध करू शकतो. आणि मी जी आता लक्षणं सांगितली लैंगिक आजाराची, ही जर लक्षणं आपल्याला आढळून आली तर तातडीनं खाजगी असेल शासकीय असेल या रुग्णालयात जाऊन ह्याच्यावर उपचार करणं बंधनकारक आहे. ज्यावेळेला आपण उपचार घेतो तो पूर्णपणे उपचार घेणं गरजेचं आहे. जे कोण आपले जोडीदार असतील ह्या जोडीदारांवर सुद्धा जे विशिष्ट पद्धतीचा उपचार आहे तो करायला हवा. जर संशय असेल तर मग याच्यात चाचण्या करायला हव्या. हे चाचण्याची केंद्र जी आहेत ते आमच्या सगळ्या शासकीय रुग्णालयात ही उपलब्ध आहेत. ही चाचणी करून गेल्यानंतर जर निदान झालं तर अगदी शेवटचा उपाय म्हणून अँटी रिट्रोव्हायरल ट्रीटमेंट म्हणजे ART म्हणतो आपण, या ART केंद्रामध्ये मोफत ही औषधोपचाराची सुविधा उपलब्ध आहे, पण ही आयुष्यभर तुम्हाला घ्यायला लागते. डॉक्टर, लैंगिक संबंधातून पसरणारे जे आजार आहेत साधारण कुठल्या वयोगटामध्ये आढळतात? याच्यात जे विविध पाहणी आपण बघितलेले आहेत, हा वयोगट आहे हा अर्थातच तरुण वयोगट आहे. जास्ती करून हे आजार अर्थातच 15 ते 30 वयोगटात, पण 49-50 वयोगटापर्यंत येतात. आणि याच्याच बरोबर प्रजनन संस्थेचे जे आजार आहेत, जो जंतू संसर्ग आहे, मी आपल्याला सांगितले की किशोरावस्था ही संस्था पूर्णपणे विकसित व्हायला लागते, आणि वैयक्तिक स्वच्छता जर आपण चांगली ठेवली नाही तर मग हे किशोरावस्थेत सुद्धा आपल्याला हे आजार पाहायला मिळतात. हे आजार वाढतायत हे कशामुळे तरी वाढतायत असं म्हणता येणार नाही, पण जरी आकडेवारीमध्ये वाढ असली तर याचं एक प्रमुख असं कारण आहे की समाजामध्ये आता ह्याच्याबद्दल जनजागृती व्हायला लागली. की फार पूर्वी याच्यामध्ये अज्ञान होतं, पण आता शास्त्रीय ज्ञान मिळाल्यामुळं ही लक्षणं ही ज्यांना कुणाला आहेत, ही लक्षणं झाल्यानंतर आजार झाल्यानंतर शासकीय किंवा खाजगी संस्थांमध्ये नाही म्हटलं तरी रुग्णांचं येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे ही आकडेवारी आपल्याला जास्ती दिसते. पण याचं मी आपल्याला सांगितलं की जी प्रसाराची जी महत्त्वाची माध्यम आहेत ह्याच्यात अगोदरच सांगितलं की वैयक्तिक स्वच्छता ही ग्रामीण भागामध्ये याचंही आपल्याला जनजागृती करणं आवश्यकता आहे की ज्यामुळं हे एक महत्त्वाचं कारण आहे. लैंगिक संबंधाविषयी आम्ही आपल्याला सांगितलं, जरी लैंगिक आजार झाला तरी त्याच्यावर उपचार घेण्यासाठी प्रवृत्त करणं किंवा त्यांचं प्रबोधन करणं, त्यांना शासकीय रुग्णालयात आणणं किंवा खाजगी रुग्णालयात आणणं, हे या सर्व जर गोष्टी आपण काळजी घेतली तर हे आजाराचं प्रमाण हे आपल्याला कमी होताना दिसू शकेल. ही साधारण महत्त्वाची कारणं आहेत. आता आपण एड्स संदर्भात माहिती घेतली, तुम्ही लैंगिक आणि प्रजनन संस्थेचे आजारांबद्दल सांगत आहात, तर या गोष्टींच्या संदर्भात शासनाकडनं काय उपचार केले जातात? म्हणजे ऐच्छिक सल्ला केंद्र, उपचार केंद्र किंवा PPTCT अशा संदर्भातल्या ज्या शासनाच्या विविध योजना आहेत त्याबद्दल जरा विस्ताराने सांगाल आम्हाला. नक्कीच. याच्यात एड्स किंवा HIV बद्दल जर बोलायचं झालं तर पहिल्यांदा ह्याचं निदान व्हायला हवं. आमची प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, तर या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आमच्याकडे ज्या गरोदर माता येतात आणि क्षय रुग्णांमध्ये मुळताच या आजाराचं प्रमाण जास्त आहे. म्हणून याचं निदान होण्यासाठी आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रयोगशाळेमध्ये ह्या चाचण्या करतो. ज्यांना ह्याची बाधा झालेली आहे त्यांना आम्ही ART सेंटर्स, मी आपल्याला सांगितलं की जिथे ही उपचार पद्धती मोफत उपलब्ध आहेत अशा ठिकाणी आम्ही संदर्भ सेवा देतो. दुसरा आमचा टप्पा आहे तो ग्रामीण रुग्णालयाचा आहे. ग्रामीण रुग्णालयामध्ये आम्ही ICTC सेंटर्स उघडलेले आहेत, म्हणजे इंटिग्रेटेड काउन्सिलिंग अँड टेस्टिंग सेंटर. हे एकात्मिक समुपदेशन करतो. याचाच अर्थ काय की डॉक्टरांनी जे संदर्भित केलेले आहेत किंवा ज्या रुग्णाला संशय आहे की मला HIV ची बाधा झालेली आहे किंवा आमचे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आहेत, मी आता सांगितलं की क्षय रुग्ण असतील किंवा गरोदर माता असतील, या सगळ्यांना या केंद्रामध्ये आम्ही संदर्भित करतो. तिथं समुपदेशकाची आम्ही पोस्टिंग केलेली आहे. हे समुपदेशक जे आहेत
ते या आजाराविषयी काउन्सिलिंग करतात, समुपदेशन करतात आणि ह्या समुपदेशनामध्ये ह्या आजाराचा प्रसार कसा होतो, याची लक्षणं काय, ह्या चाचणीची आवश्यकता काय आणि दुर्दैवानं जर ही चाचणी पॉझिटिव्ह आली तर आपल्याला कुठली उपाययोजना करायला लागतात याबद्दल ते समुपदेशन करतात. आणि जे चाचणी करायची आहे ते मात्र आम्ही ऐच्छिक ठेवलेलं आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही चाचणी करू शकता. ही चाचणी केल्यानंतर जर सकारात्मक आले तर मग पुन्हा दुसरी एक चाचणी कन्फर्मेशन साठी आम्हाला करायला लागते. आणि हे केल्यानंतर मग ज्यांना कुणाला हा आजार झाल्याचं निदान झालेलं आहे, कन्फर्मेशन झालेलं आहे, अशा रुग्णांना एक आम्ही ART सेंटर्स कडे देतो. ही ART सेंटर्स आता सध्याला विचारला तर उपजिल्हा रुग्णालय आहेत आमचे शासनाचे, जिल्हा रुग्णालय आहेत, वैद्यकीय महाविद्यालय आहेत, अशा ठिकाणी ही केंद्र आमची सध्या कार्यरत आहेत. इथं 3 ते 4 प्रकारची औषधं ही आयुष्यभर घ्यावी लागतात. बाहेर मार्केटमध्ये गेला तर 3-4 हजार रुपये तुम्हाला महिन्याला खिशातून द्यायला लागतात. ही सगळी औषधं शासनामार्फत विनामूल्य या ART सेंटर्स मध्ये देण्यात येतात. पण याचा गंभीर दुष्परिणाम होऊ शकतो, त्यामुळे यांना पाठपुरावा करणं आवश्यक आहे. तर ही ART सेंटर सुद्धा आम्ही विविध स्तरावर डेव्हलप केलेली आहे. म्हणजे सर्वसामान्य जनतेला या आजाराबाबत जागृती निर्माण व्हावी आणि आपलं प्रजनन संस्थेचं आरोग्य सगळ्यांनी चांगलं ठेवावं, लैंगिक आरोग्य चांगलं ठेवावं, या संदर्भात शासन काय प्रयत्न करते? म्हणजे सर्वसामान्य जनतेला तुम्ही काय सांगाल या संदर्भात? काही वैशिष्ट्यपूर्ण आम्ही कार्यक्रम पण घेतलेले आहेत की गरोदर मातेकडून होणाऱ्या बालकास हा प्रसार टाळण्यासाठी आमच्याकडं एक नेव्हिऱ्यापाईनचं जे औषध आहे, एखाद्या गरोदर मातेला जर ह्या HIV जर प्रादुर्भाव झाला असेल तर बालकाला होण्याची शक्यता ही 30% आहेत. म्हणून या ज्या माता आहेत तर या मातांना आम्ही नेव्हिऱ्यापाईनचं जे औषध आहे प्रसूतीच्या काळात सुरू झाल्यानंतर देतो आणि जर हे औषध दिलं तर मग ह्याचा प्रतिबंध हा चांगल्या पद्धतीनं करता येतो. आणि याच्याही व्यतिरिक्त निदान, उपचार हे सगळे आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय इथे हे सगळे जे औषधोपचाराची पद्धती आहे हे सगळ्या ह्या उपलब्ध आहेत. याचा जर प्रतिबंध करायचा जे सांगितलं तर याच्याविषयी शासन विविध पातळीवर आम्ही जनजागृती करतोय. हे संपूर्ण जे मीडिया आहे त्याचा उपयोग करतोय, जनतेपर्यंत आम्ही पोहोचतोय की आजाराचा प्रसार कसा होतो याची माध्यमं काय, आणि जर हा प्रसार टाळायचा असेल तर जनतेनं किंवा युवकांनी कोणती दक्षता घ्यायला हवी, हे प्रसाराचं माध्यम आहे. दुसरं मी आपल्याला सांगितलं की हे विविध प्रकारच्या चाचण्या आम्ही विविध ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत, याचा जनतेने लाभ घ्यायला हवा ज्यांना कोण संशयित असतील ते. आणि दुर्दैवानं जर ज्यांना जे आजार झालेले आहेत तर त्याची उपचार पद्धती अगदी ग्रामीण भागात जर आपण गेलो तर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा या लैंगिक आजारावर आम्ही उपचार पद्धती उपलब्ध करून दिल्यात. आमचे डॉक्टर्स हे प्रशिक्षित आहेत, म्हणजेच अचूक निदान आम्ही करतो. आणि महागडी औषधं, सेफ्ट्रॅक्सॉन सारखं औषध आहे की मार्केटमध्ये 100 रुपये किंमत आहे एका इंजेक्शनची, अशी औषधं सुद्धा आम्ही ग्रामीण रुग्णालयात आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करून दिलेली आहेत. आणि याच्याही व्यतिरिक्त जी लागणारी इतर औषधं आहेत ती विविध पातळींवर आम्ही उपलब्ध करून दिलेली आहेत. आणि ह्या औषधांचा त्यांनी उपयोग करावा, ती घ्यावीत म्हणून विविध ठिकाणी आम्ही समुपदेशकांची नेमणूक केलेली आहे. तर ह्या सगळ्या योजना या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातून आम्ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे शासन सर्वतोपरीने याच्यामध्ये सजग झालेले आणि काम करत आहे. या कार्यक्रमात लक्षात हे महत्त्वाचं ठेवायचं की जर सार्वजनिक स्वास्थ्य आपल्याला ठेवायचं असेल तर वैयक्तिक स्वच्छता, वैयक्तिक स्वास्थ्य जपणं हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि यासाठी आचार विचारांची शुचिता ही हवीच. आपले लैंगिक स्वास्थ्य आणि प्रजनन संस्थेचं आरोग्य जर आपल्याला नीट ठेवायचं असेल तर डॉक्टरांनी सांगितलेले धोक्याचे कंदील सगळ्यांनी नक्की लक्षात ठेवा आणि आपलं स्वास्थ्य जपा. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आणि आम्हाला अतिशय छान मार्गदर्शन केल्याबद्दल डॉक्टर देशमुख आपले आणि तुमचेही मनापासून आभार. धन्यवाद.